मित्रांनो, आज आलो आहे आपण साखरा या गावी. या साखरेचा तालुका आहे शेनगाव आणि जिल्हा आहे हिंगोली. इथे आज माझ्यासोबत आहेत मनोज खके, सौरभ खके, विलास मुलंगे आणि आत्ता शूटिंग करणारा माझा मानसपुत्र मंगेश तारे. मी मनोहर खके आज तुम्हाला एका वेगळ्या विषयाकडे घेऊन जाणार आहे, जो भविष्यात शेतकऱ्याच्या दृष्टीने, त्यातही कोरडवाहू शेतकरी किंवा रबी पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. परंतु तो एवढे दिवस आम्हाला निसर्ग फुकट देत असल्यामुळे त्याची आम्हाला किंमत राहिली नाही. आता तो त्यांनी निसर्गाने ते फुकट जो मुद्दा मिळत होता आपल्याला, जे एक साधन मिळत होतं आमची पिकांना वाढवण्यासाठी, ते निसर्गाने काढून घेतले. याला कारण जागतिक तापमान वाढ, ज्याला आम्ही इंग्रजीत ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. एवढ्या दिवस काय व्हायचं की पावसाळा, जे कोरडवाहू पिकं किंवा रबीचे पिकं पावसाळ्यात पावसाच्या पाण्यावर यायचे. परंतु तुम्हाला माहीत असेल की आपल्या देशाची, त्यातही मराठवाडा आणि विदर्भातली जमीन, जास्तीत जास्त जमीन ही काळी जमीन आहे, ज्याला BC सॉईल म्हणतात, ब्लॅक कॉटन सॉईल, ज्याच्यामध्ये पावसाच्या पाण्यावर 2-2, 3-3 पिकं घेतल्या जात होते. मराठवाडा आणि विदर्भात ही जास्त प्रमाणात आहे. आता काय झालं की ग्लोबल वॉर्मिंगमुळे इथे 2 आणि 3 पिकं दूर राहिले, एकच पीक आम्हाला येईल की नाही शंका आहे. याची परिस्थितीच्यानुसार तुम्ही पाहाल इथे की इथे कापसाची शेती आहे. विदर्भ मराठवाड्यात कोरडवाहू कापूस सर्रास घेतला जायचा, परंतु या ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाळ्यात तर हे कापूस वाढून बसला. परंतु आता तो पावसाळ्यानंतर या ग्लोबल वॉर्मिंगच्या याच्यात एक उलटं काम होणं सुरू झालं आहे. ते काम म्हणजे, एवढ्या दिवस काय व्हायचं, पावसाळ्याच्या नंतर हवेत दवाच्या रूपाने जे मॉइश्चर असायचं, ते मॉइश्चर आता संपलेले. जी आर्द्रता असायची, ज्याला दव म्हणायचो आम्ही, त्या दवावर हे सगळं रबीचं पीक आम्ही घ्यायचो. कोरडवाहू असो किंवा ओलिताचं असो, त्यातही कोरडवाहूंना जास्त महत्त्वाचं. ते दव किंवा ती जी हवेतली आर्द्रता आहे, ती या ग्लोबल वॉर्मिंगमुळे संपलेली आहे. त्याचा एक अदृश्य परिणाम असा व्हायला लागला की आधी ही झाडं जी आधी इथं दिसत आहेत, ही हवेतलं पाणी घेऊन जमिनीला थंड ठेवायचे, मुळांना वाढीला मदत व्हायची त्याची, खाली जमिनीतल्या जीवाणूंना ते पाणी मिळायचं. परंतु आता या ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवेतली आर्द्रता संपल्यामुळे, ज्याला लॉ ऑफ इक्विलिब्रियम म्हणतो आम्ही, समानतेचा सिद्धांत, त्यानुसार आता हवेतली ओल संपलेली आहे. त्याचा परिणाम काय व्हायला लागला ते इथे तुम्हाला दिसेल की हे बघा, आता इथे आता उलटं चक्र सुरू झालेलं आहे की जमिनीत जे पाणी होतं ते पाणी हवा काढून घ्यायला लागली. याचा परिणाम असा व्हायला लागला की पाऊस संपला की 4-8-15 दिवसातच जमिनीला ह्या भेगा पडताना आपल्याला दिसतील. आता ह्या काही भेगा पडायचा काळ नाही आहे इथला, पण तरी इतक्या मोठ्या प्रमाणात भेगा पडत आहेत आणि याचा परिणाम आमच्या पिकावर होतो आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हवेत जर आम्ही आर्द्रता निर्माण करण्याचं काम जर नाही करू शकलो, तर येणाऱ्या काळात जरी तुम्ही जमिनीला पाणी दिलं तरी ही झाडांच्या वाढीवर परिणाम होणार आहे. तुमच्याजवळ रबीच्या याच्यात जर ओलिताची पूर्ण सोय असेल तरच रबीचं पिकं घेता येतील, अन्यथा कोरडवाहू रबीमध्ये पीक घेता येणार नाही. ही एक गंभीर समस्या निर्माण होत आहे, परंतु याच्याकडे आमचं कोणाचंही लक्ष नाही. हे एक सायकल तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की आधी हवेतलं पाणी जमीन काढून घ्यायची, आता जमिनीतलं पाणी हवा काढून घेते आणि त्यामुळे जमीन लवकर कोरडी होते. खरं जर पाहिलं तर याच्या खालच्या थरात थोडंसं जर खोदलं तर ओल आहे, परंतु या वरच्या थरात जिथे मुळं कामं करतात तो थर सुकवल्या चालला आहे हवेत पाणी काढल्यामुळे, आणि म्हणून त्याचा आमच्या पिकावर परिणाम होतो आहे. मग आता याच्यातनं इथे जर पाणी जमिनीला जायचं म्हटलं तर आमच्याजवळ पाणी नाही आहे. म्हणून एक प्रयोग असा केला इथे आमच्या सौरभनी, माझा पुतण्याचा आहे तो, त्यांनी एक प्रयोग असा केला आहे की इकडे अर्ध्या भागात इथं कोरडवाहू ते सोडून दिले, कापूस वाळत चालला आहे बघा, जास्तीत जास्त बोंडं फुटत चालले आहेत, कापूस बाहेर पडतो आहे. परंतु त्याच याच्यात त्यांनी अर्ध्या भागात इकडे पाण्याचा फवारा केला, हवेत ओलावा निर्माण केला आहे साध्या पाठीवरच्या पंपाने. त्या पंपाचा परिणाम आपण त्या पाण्याचा, हवेतल्या पाण्याचा परिणाम पाहू शकतो. इथे आणखी पण बोंडं फुटणं चाललेले आहेत. याच्यात जे फुटलेले कमी फुटलेले आहेत, पण आणखी पण नवीन बोंडं तयार होणं चालले. तर हे केवळ त्या हवेतल्या ओलाव्याचा परिणाम. म्हणून एका शेतकऱ्यांनी फार चांगलं, याच्यासाठी माझ्या एका मागच्या व्हिडिओतही मी सांगितलं, फार चांगलं सांगितलं की वनस्पती वाढतात ते जमिनीतल्या पाण्यावर, आणि वनस्पती पीक जे देतात ते देवाच्या पाण्यावर. तर देवाचं पाणी म्हणजे जे हवेत ओलावा होता त्या ह्याच्यावरच तुम्हाला पीक मिळणार आहे, अन्यथा झाडं वाढतील पण पीक मिळणार नाही. धन्यवाद.